Good morning, my dear student. Once again, I welcome you in my YouTube channel. Today, we are going to learn a beautiful poem that is Basket Full of Moonlight 1.3. Now, before going to start the poem, let us see the warming up. First one, did you like to hear bedtime stories when you were a child? Yes, of course. We used to hear the bedtime stories when we were a child. Second one, who usually told you the bedtime stories? Of course, our grandma and mother used to tell us these bedtime stories when we were a child. Third question, why did you like them? We liked them because the stories were very interesting. Last one, do you still like to hear those stories again? Yes, of course, we get a chance to become a little. We can definitely hear the stories again. So let us see the poem one by one stanza. Now see, here in this poem, I just tell you one important thing, that is the poet Sunil Sharma is very little here in this poem, and he childishly, innocently asked the childlike question to the moon, saying that, "O moon, give me moonlight, basketful or two basketful, with the seeds of moonlight." Here in this poem, the poet innocently asked the moon to give him basketful of moonlight. या कवितेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, कवी अगदी निष्पापपणे चंद्राला साकडं घालतोय, चंद्राला विनंती करतोय, हे चांदमामा, मला एक टोपलीभर किंवा दोन टोपलीभर चांदणं दे, आणि त्यातल्या त्यात चांदण्याच्या बिया सुद्धा दे, असं कवी या ठिकाणी अगदी निष्पापपणे त्या चंद्राला विचारतोय. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड ऑफ पाथ आय वॉन्ट टू सो मेनी. कवी पुन्हा म्हणतो चंद्राला की चांदमामा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड ऑफ पाथ आय वॉन्ट टू सो मेनी. कवी म्हणतोय की माझ्या खेड्यापासून शहरापर्यंत जो रस्ता आहे, पाथ, पाथ म्हणजे काय, रस्ता, मार्ग, त्या रस्त्याच्या साईडला मला भरपूर असे चंद्राच्या या बिया लावायच्या आहेत, चंद्राची ही रोपं लावायची आहेत. आय जस्ट सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. हे मला छोटे छोटे लहान लहान असे चंद्राची रोपं मला लावायची आहेत. कुठं? रस्त्याच्या कडेला, साइड ऑफ द पाथ. द होल विलेज गोज टू द सिटी डेली वर्क. The poet again says, the whole people from my village daily goes to work. It means that so many people from poet's village goes to work in a city, and I think the path is, or the road is very dark. When they return home, it becomes dark. So the poet childishly or childlikely or innocently asked the moon to give him basketful or two basketful moonlight. Here I just tell you that while teaching the poet, we have to learn something about the poetic devices. Now here some figure of speech are given. Now see the first line, "O moon, give me moonlight." What is here in these lines? There is apostrophe, figure of speech. What is in apostrophe? apostrophe मध्ये काय असतं? याच्यामध्ये ज्या इनविजिबल गोष्टी असतात, the invisible things, the dead person or the absent person or moon, रिव्हर, स्टार्स, सन, एक्सेट्रा एक्सेट्रा, यांना आपण ॲड्रेस करत असतो, डायरेक्ट ॲड्रेस करत असतो. आणि
त्या ठिकाणी हा ॲपोस्ट्रॉफ, ज्याला आपण मराठीमध्ये परोक्ष संबोधन असं म्हणतो, हा अलंकार त्या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात आला असेल तुम्हाला या अलंकाराचा अर्थ ॲपोस्ट्रॉफ. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पहिल्या स्टांजाचा तुम्हाला अर्थ कळला असेल. काय म्हणतो या ठिकाणी कवी, की निष्पापपणे तो त्या चंद्राला सांगतो की हे चांदो मामा, मला 1 किंवा 2 टोपलीवर चांदणं दे, चांदणाच्या बरोबर बिया पण दे, की ज्या मी माझ्या खेड्यापासून तर शहरापर्यंत रस्त्याच्या कडेला लावेल, जेणेकरून त्या ठिकाणी लहान लहान प्रकाश देणारी, लाईट देणारी मून्स त्या ठिकाणी मोठे होतील झाडं, त्यांना असंख्य चांदमामा लागतील आणि त्याचा उजेड त्या रस्त्यावरती पडेल. कारण पूर्ण माझं गाव, माझ्या गावातील लोक, माझे वडील सुद्धा, माय फादर टू गोस फॉर डेली वर्क टू द सिटी. म्हणजेच काय की या ठिकाणी कवीला त्याच्या वडिलांबरोबर त्याच्या गावाची काळजी वाटते, त्याच्या लोकांची काळजी वाटते, की जिथं अजून लाईट पोहोचलेली नाही आहेत. बघूया पुढचा स्टांजा आपण. पुढच्या स्टांजामध्ये आपल्याला आणखीन दुसरा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी पाहायचा आहे. पहिले आपण ॲपोस्ट्रॉफ पाहिला, पुढे आपल्याला या ठिकाणी बघा बी आलेला आहे, इथं पण बी आलेला आहे. जर एकाच ओळीमध्ये हा ध्वनी, सारखा ध्वनी पुन्हा पुन्हा येत असेल, रिपीट होत असेल, तर त्याला ॲलिटरेशन म्हटलं जातं. डेफिनेशन काय त्याची? When in a sentence the same sound repeated, जर वाक्यामध्ये तो साऊंड पुन्हा पुन्हा, तो ध्वनी उभरत असेल, पुन्हा पुन्हा येत असेल, तर त्या ठिकाणी ॲलिटरेशन असतं. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अनुप्रास. अनुप्रास अलंकार म्हणतो. आपण 9वीच्या वर्गामध्ये पण शिकलो होतो. आज तो अलंकार आहे, ॲलिटरेशन. आलं लक्षात? त्यानंतर इथं पुन्हा आपल्याला आणखीन एक अलंकार पाहायला मिळतोय, स्मॉल स्मॉल. आता बघा ॲलिटरेशन, इथं काय आहे? रिपिटेशन. स्मॉल स्मॉल, पुन्हा तो शब्द येतोय. जर शब्द पुन्हा पुन्हा येत असेल म्हणजे द होल वर्ड, तर त्यावेळेला तिथं काय असतं? रिपिटेशन, पुनरावृत्ती ज्याला आपण म्हणतो. आता व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ॲलिटरेशन अँड रिपिटेशन? इन ॲलिटरेशन द सिंगल साऊंड इज रिपीटेड. The single sound repeated, it is called alliteration, and the whole word, now here see, small small, पूर्ण शब्द या ठिकाणी रिपीट होतोय, म्हणून या अलंकाराला काय म्हटलं जातं? रिपिटेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी 3 अलंकार शिकलेलो आहोत. पहिला कोणता शिकलो आपण? ॲपोस्ट्रोफ, त्यानंतर ॲलिटरेशन, त्यानंतर आता हा रिपिटेशन. 3 अलंकार आपण या ठिकाणी शिकलो आहोत. नेक्स्ट पुढे चला. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार. नाव हिअर द पोएट सुनील शर्मा इज लिटल बिट वरीड. ही वरीड बिकॉज his village is quite far from the city, and when his people, his father, return back, then it becomes quite dark. कवीला काळजी वाटते की त्याच्या गावाची लोक, वर्कर मंडळी, कामगार मंडळी आणि त्याचे वडील सुद्धा जेव्हा त्या शहरामधून काम करून त्याच्या खेडेगावामध्ये म्हणजे त्याच्या गावात परत येतात, त्याचे गाव अतिशय लांब आहे. फार म्हणजे काय? व्हेरी लॉंग. आणि परत येत असताना त्यांना उशीर होतो, कामावरून परत येत असताना, आणि त्यामुळे त्या रस्त्यावरती अंधार पडतो, काळोख पडतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओ. तो रस्ता अतिशय टफ आहे, अतिशय ओबडधोबड आहे, अतिशय कठीण आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? त्या ठिकाणी साप आणि विंचू यांचा वावर आहे. हे इन्सेक्ट्स त्या ठिकाणी आढळतात, ते विषारी असतात. त्याची काळजी कवीला वाटते, म्हणून कवी त्या चंद्राला, त्या चांदमामाला साकडं घालतोय, मागणं मागतो त्याच्याकडून की चांदमामा मला टोपली भरून, 2 टोपली भरून चांदण्याच्या बिया दे, चांदणं दे, जेणेकरून हा रस्ता मी
या रस्त्यावरती मी उजेड निर्माण करू शकेल आणि माझ्या लोकांना जरी उशीर होत असेल तरी ते सुरक्षित घरी परत येतील. सापाचा आणि विंचूचा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, त्यांना त्याच्यापासून काही इजा होणार नाही, असं हा कवी त्या चांदमामाला सांगतोय. पुढे म्हणतोय कवी, नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज. माझं गाव इतकं दुर्गम आहे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बस, कोणत्याही प्रकारची गाडी ये जा करत नाही, म्हणून कवीला काळजी आहे. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम स्लीप. आणि जेव्हा माझे वडील घरी परत येतात त्यावेळेला मी झोपलेला असतो. अँड ही गोज अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग. आणि जेव्हा माझे वडील पुन्हा कामावरती जातात सकाळी लवकर उठून, अर्ली इन द मॉर्निंग, सकाळमध्ये पुन्हा मी सकाळी झोपलेला असतो, म्हणजे वडिलांची आणि माझी त्या ठिकाणी भेट होत नाही. तर अशी काळजी, अशी चिंता सुद्धा त्या कवीला, सुनील शर्माला या ठिकाणी वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला पुन्हा अलंकार वगैरे नाही आहेत. पुढे बघू आपण अजून. ओ मून गिव्ह मी अ मूनलाईट ऑन लोन. पुन्हा चंद्राला साकडं घालतो कवी आणि सांगतोय की हे चांदमामा, मला चांदणं उसणं दे. काय म्हणतोय तो? लोनच्या स्वरूपात, म्हणजे उसणं दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. चांदमामा, मला हा डार्क रूट, हा काळोख असलेला मार्ग मला लाईट करायचा आहे. आय वॉन्ट टू एनलाइट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न होम व्हेरी अर्ली अँड सेफली. जेणेकरून माझे वडील घरी लवकर परत येईल. अर्ली म्हणजे काय? लवकर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि मला सुद्धा, जे इतर मुलं, कम्पॅरिझन करतो या ठिकाणी कवी, जे इतर मुलांना आपल्या वडिलांकडून, आपल्या आईकडून समजा, वडिलांकडून समजा गोष्टी ऐकायची सवय असते, गोष्टी ऐकतात ते. तर हा कवी या ठिकाणी या गोष्टीला मुकतोय, कारण त्याचे वडील उशिरा घरी परत येतात. आणि जर मी हा डार्क रूट लाईट करू शकलो, त्याच्यामध्ये उजेड आणू शकलो त्या चांदमामाच्या बिया लावून, म्हणजे बघा किती निष्पापपणे, अगदी इनोसंटली ते मूल, वडिलांची काळजी त्याला वाटते आणि काळजीपोटी तो सांगतोय की मला तो रूट लाईट करता येईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला सुद्धा वडिलांकडून गोष्टी ऐकायला मिळतील. म्हणून कवी म्हणतोय की ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ पाथ. कवी पुन्हा म्हणतोय की या रस्त्याच्या कडेला मी त्या चांदमामाच्या बिया त्या ठिकाणी लावेल आणि त्याच्यापासून जी झाडं मोठी मोठी तयार होतील. बघा किती निष्पापमान आहे कवीचं. आणि त्यापासनं असंख्य चांदमामांचे फळं त्याला लागतील आणि तो रस्ता अजून जास्त उजळून निघेल आणि माझे वडील अगदी सेफली, माझ्या गावातील लोक अगदी सुरक्षितपणे लवकर घरी पोहोचतील. कारण उशीर का होतो? मग अंधार असल्यामुळे, रस्ता काळोखचा असल्यामुळे, आणि रस्त्यावरती साप आहेत, विंचू आहेत, असे पॉयझनस स्नेक्स अँड स्कॉर्पिओ त्या ठिकाणी आहेत. तर त्याच्यापासून माझ्या वडिलांना, माझ्या गावातील लोकांना धोका होऊ शकतो. म्हणून कवीला काळजी वाटते आणि कवी चंद्राला साकडं घालतोय. इथं पुन्हा आपल्याला आणखी फिगर ऑफ स्पीच पाहायचे आहेत. बघा आता या ठिकाणी लाईट आणि डार्क हे दोन शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामध्ये व्हेन इन अ सेंटेन्स द अपोजिट वर्ड्स आर युज्ड. अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द जर वापरले असतील एकाच वडीमध्ये, साईड बाय साईड, काय म्हणतात, साईड बाय साईड वापरले असतील, तर त्या ठिकाणी त्या अलंकाराला आपण अँटिथेसिस अलंकार म्हणत असतो. काय म्हणतो? अँटिथेसिस. म्हणजे अपोजिट वर्ड वापरलेत. बघा लाईट आणि डार्क हे काय आहेत? अपोजिट शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि ते जर एकाच वडीमध्ये साईड बाय साईड वापरले असतील तर तिथे काय असते? अँटिथेसिस हा अलंकार असतो. पुढे बघा अजून एक अलंकार या ठिकाणी दिसतोय, टेल्स आणि स्टोरीज. तर याला टोटोलॉजी हा अलंकार म्हटलं जातं. म्हणजे याला आपण म्हणतो की सिमिलर वर्ड्स, सेम मिनिंग वर्ड्स ज्या वेळेला एकाच ओळीमध्ये वापरले गेले असतील, समानार्थी शब्द म्हणतो आपण त्याला. टेल्स आणि स्टोरीज दोघांचा अर्थ सारखा आहे, तर त्या ठिकाणी कोणता अलंकार असतो? टोटोलॉजी हा अलंकार असतो. तर
विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा अलंकार पण शिकलेलो आहोत. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी एस एस हा साऊंड पुन्हा आलेला आहे. पुन्हा अलिटरेशन हा अलंकार या ठिकाणी आपल्याला दिसतोय. वरती आपण पाहिलं ते हा अलंकार पुन्हा पुन्हा तो ध्वनी जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अलिटरेशन हा अलंकार म्हणतो. अनुप्रास त्याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कविता या ठिकाणी पाहिलेली आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे की कवी सुनील शर्मा हा अतिशय लहान आहे कवी, आणि तुम्हाला माहिती आहे की लहान मुलांचं मन अगदी निष्पाप असतं. तर या कवितेमध्ये कवी अगदी निष्पापपणे, इनोसंटली आणि चाइल्डलाईक रिक्वेस्ट त्याची या ठिकाणी आहे चंद्राला. बघा त्याची सिम्प्लिसिटी, त्याचा साधापणा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे सहज तो म्हणतो की त्याला काळजी वाटते म्हणून की चांदमामा मला अशा चंद्राच्या बिया दे की जेणेकरून मी माझा गावाचा रस्ता अगदी प्रकाशित करेल आणि माझ्या गावातील लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ते सुरक्षित घरी लवकर परत येतील. अशी चाइल्डलाईक रिक्वेस्ट, चाइल्डलाईक विनंती या ठिकाणी कवी करतो. अशा प्रकारे ही कविता आपण या ठिकाणी पाहिली आहे. मला असं वाटतं की तुम्हाला समजली असेल. तर माझ्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.